नमस्कार. जेवण गावाकडचं एपिसोड 2मध्ये मी सोनाली आपलं मनपूर्वक स्वागत करते. तर आज आपण संक्रांत स्पेशल भोगीची भाजी आणि तीळ लावलेली बाजरीची भाकर बनवणार आहोत. संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते, त्या दिवशी ही मिक्स भाजी बनवण्याची प्रथा आहे. ही भोगीची भाजी मी महाराष्ट्रीयन गावाकडील पद्धतीने कांदा खोबऱ्याच्या वाटणातील रस्सा भाजी बनवणार आहे. बऱ्याच ठिकाणी या भाजीला खेंगाटसुद्धा म्हणतात. ही भोगीची भाजी चवीला खूप छान लागते. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात. भोगीची मिक्स भाजी बनवण्याकरता मी इथे अर्ध्या गाजराची साल काढून अशा पद्धतीने कट करून घेतलं आहे. एक मोठ्या आकाराचं वांगं कट करून पाण्यामध्ये ठेवलं आहे, कारण हे काळं पडतं. एक बटाटा त्याची साल काढून अशा पद्धतीने कट करून तो देखील पाण्यामध्ये ठेवला आहे. अर्धी वाटी फरसबी घेतली आहे. सर्व भाज्या मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आहे. अर्धी वाटी श्रावण घेवडा घेतला आहे. अर्धी वाटी पावट्याची दाणे घेतले आहेत. अर्धी वाटी ओले हरभरे घेतलेत. अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत. यातील थोडेसे शेंगदाणे मी वाटण्याकरता बाजूला काढून ठेवलेत. अर्धी वाटी ओले वाटाणे आणि मला इथे मोठ्या आकाराचं बोरं भेटल्यात, तर ते मी कट करून घेतलेत. ऊस काय मला मिळाला नाही. आता वाटण्याकरता 1.5 चमचा शेंगदाणे घेतलेत. 2 चमचे सुकं खोबरं घेतलं आहे. 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या, अर्धा चमचा धणे घेतलेत आणि 2 कांदे गॅसवरती भाजून घेतलेत. तर ह्या कांद्यांचे पुढचा जो भाग असतो मुळाकडचा तो काढून टाकायचा आहे. यानंतर 3 मोठे चमचे तीळ घेतलं आहे. तर हे भाजीमध्ये सुद्धा वापरणार आहे आणि भाकरीला लावायला देखील याच्यातूनच वापरणार आहे. अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, थोडीशी कोथिंबीर आणि 2 चमचे कांदा लसूण मसाला घेतला आहे. आता गॅसवरती कढईमध्ये धणे आणि शेंगदाणे भाजून घेऊया. तर धणे आणि शेंगदाणे आपल्याला कोरडेच भाजायचेत, यामध्ये तेल वगैरे वापरायचं नाही आणि हे अगदी पटकन भाजतं. साधारण 1 ते 1.5 मिनिटातच भाजले जातात. तर भाजलेले धणे आणि शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढून घेऊया. यानंतर कढईमध्ये खोबरं घालूया. खोबऱ्यामध्ये आपल्याला साधारण अर्धा चमचा मी तेल घातलं आहे. खोबरं चांगलं तांबूस रंग येईपर्यंत भाजून घेऊया. आता बघा, खोबरं देखील एकदम खरपूस असं आपण भाजून घेतलं आहे. हे देखील काढून घेऊयात. आता भाजून घेतलेले सर्व साहित्य थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात घालायचं. त्यामध्ये लसूण, भाजलेला कांदा घालायचं. सुरुवातीला पाणी न घालता वाटायचं. त्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी घालून एकदम बारीक असा मसाला वाटून घ्यायचा. गॅसवरती कढई ठेवून 3 चमचे तेल गरम करून घ्यायचं. त्यामध्ये अर्धा चमचा जिरे, 1 मोठा चमचा तीळ घालायचं. तर तीळ तेलामध्ये घातल्यानंतर ते उडतात, त्यामुळे नंतरसुद्धा तुम्ही घालू शकता. यामध्येच लाल तिखट, हळद आणि कांदा लसूण मसाला घालायचा. 1 मिनिटभर परतून घ्यायचं. आता या सर्व भाज्या यामध्ये घालून घ्यायच्या. भाज्या यामध्ये घालण्यापूर्वी स्वच्छ धुवून घ्यायच्यात. बऱ्याच ठिकाणी या मिक्स भाजीमध्ये पालेभाज्यासुद्धा वापरतात, परंतु आमच्या इकडे काही पालेभाज्या वापरत नाहीत, त्यामुळे मी इथे वापरलेला नाही. तुमच्याकडे ज्या भाज्या या मिक्स भाजीमध्ये घालतात त्या तुम्ही ॲड करा आणि ज्या चालत नसतील त्या तुम्ही स्किप करा. तर छान अशा भाज्या 2-3 मिनटं परतून घेतल्या. त्यानंतर यामध्ये वाटलेला मसाला घातला आणि आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी घालून घ्यायचं. जसं या भाजीचा तुम्हाला रस्सा पातळ घट्ट हवा तेवढं यामध्ये पाणी घालायचं. तर भाजी एकदम पातळसुद्धा चांगली लागत नाही, थोडीशी अशी दाटसरच बनायची. सर्वच भाज्या ओलसर असल्यामुळे याला शिजण्याकरता जास्त पाण्याची गरज नसते. तर यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं आणि भाजी एकदा पळीच्या मदतीने हलवून घ्यायची. यानंतर आता गॅसची फ्लेम मोठी केली आहे. भाजीला चांगली उकळी येऊन देऊया. तर बघा, भाजीला छान अशी उकळी आलेली आहे. पुन्हा गॅसची फ्लेम मी कमी करते आणि अशीच ही भाजी आपण 7 ते 8 मिनिट शिजवून घेऊयात. यावरती झाकण ठेवण्याची काही गरज नसते. अशाच भाज्या पटकन शिजतात. तर बघा, भाजी शिजते तोपर्यंत आपण तीळ लावलेली बाजरीची भाकर बनवूयात. आपल्याला जेवढं पीठ हवं तेवढं परातीमध्ये चाळून घ्यायचं. माझ्याकडे बाजरीचंच पीठ आहे, त्यामुळे मी बाजरीचीच भाकर बनवते. जर तुमच्याकडे ज्वारीचं असेल तर तुम्ही ज्वारीचीसुद्धा भाकर बनवू शकता, परंतु बाजरीच्या भाकरीसोबत ही भाजी खूप छान लागते. आता या पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेतलं आहे. आता इथे दाखवल्याप्रमाणे या पिठाचा आपल्याला उंडा बनवून घ्यायचा आहे. जर जे एक्स्ट्राचं पीठ असेल ते बाजूला काढून टाकायचं. जेवढं आपल्याला लागतं तेवढं पीठ घ्यायचं. इथे दाखवल्याप्रमाणे हातावरती गोल गोल फिरवून उंडा बनवून घ्यायचा. परातीमध्ये थोडंसं कोरडं पीठ घालायचं. यावरती उंडा ठेवायचा. हाताला थोडंसं कोरडं पीठ लावून इथे दाखवल्याप्रमाणे भाकर थापून घ्यायची. अर्धवट भाकर थापून झाल्यानंतर यावरती आपल्याला तीळ लावून घ्यायचे. तर तीळ तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तुम्ही लावू शकता.
तीळ लावल्यानंतर ते व्यवस्थित दाबून घ्यायचे, म्हणजे ते भाकरीला व्यवस्थित लागतात. आता पुन्हा एकदा भाकर एकदम पातळ अशी थापून घ्यायची. तर इथे तुम्हाला मी दाखवते. भाकर बघा एवढी पातळ मी थापून घेतली. आता गॅसवरती तवा ठेवून त्यावरती ही भाकर उलटी घालायची. त्यावरती पाणी लावून घ्यायचं. भाकर उलटी टाकायची म्हणजे काय, आपण परातीमध्ये जेव्हा भाकर थापतो तर ती वरची बाजू तव्यावरती खालच्या बाजूला गेली पाहिजे आणि जी खालची बाजू आहे ती वरती आली पाहिजे. ज्या बाजूने आपण पाणी लावलं आहे त्या बाजूने भाकरीला वरून तीळ लावून घ्यायचं. नंतर ते तीळ अशा पद्धतीने दाबून घ्यायचं, म्हणजे ते भाकरीला व्यवस्थित लागतात. त्यानंतर अर्धा ते 1 मिनिटातच भाकर लगेच पलटून घ्यायची. भाकरीला पाणी लावलेलं सुकून द्यायचं नाही. यानंतर ही भाकर आता दोन्ही साईडने खरपूस अशी भाजून घेऊयात. भाकर आपण एकदम पातळ थापली आहे, तरी देखील तुम्ही पाहू शकता कडेपर्यंत अगदी टम्म फुललेली आहे. मागच्या वर्षी मी हीच भोगीची भाजी सुकी बनवून दाखवलेली आहे. जर तो व्हिडिओ पाहायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तर बघा भाकर चांगली भाजून झाली आहे. आता इकडे आपली भाजीसुद्धा 7 ते 8 मिनिट झालेले आहे. मस्त अशी भाजी शिजलेली आहे. वरून कापलेली कोथिंबीर आणि थोडेसे तीळ घालूयात. भोगीची भाजी असल्यामुळे यामध्ये तीळ नक्कीच घालायचे. तर बघा मस्त अशी मिक्स भोगीची रस्सा भाजी तयार झाली. आता शिजली की नाही हे पाहण्याकरता बटाटा असा चमच्याने तोडून पाहायचा. मस्त अशी भाजी शिजलेली आहे. तुम्ही नक्कीच या पद्धतीने भाजी बनवून पहा. चवीला खूप छान लागते. भातासोबत खाऊ शकता, भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता, किंवा तुम्हाला चपातीसोबत खायचे असेल तर चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता. रेसिपी कशी वाटली एक कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा. परत भेटूयात असेच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.